माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. सर्वप्रथम मृत आत्म्यांना शांती लाभो. भाग 8. ओम श्री परमात्मने नमः. भाग 101. व्याकरण विचार. स्वामी कार्तिकेय कात्यायन मुनींना सांगता की आता व्याकरण म्हणजे काय थोडक्यात वर्णन करतो. मुळे शब्दांना विभक्ती व प्रत्यय जोडल्यामुळे आशय स्पष्ट होतं. विभक्ती एकूण 8, समास 6, द्वंद्व, द्विगु, तत्पुरुष, कर्पराराय, बहुब्रिये, अवयव. नामाचे 3 प्रकार: पुरलिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. नामाचे सुद्धा विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम अशा आणखी भेद. ऱ्हस्व दीर्घ उच्चारानुसार 8 गण: यगन, मगन, तगन, रगन, जगन, भगन, नगन, सगन. यानुसार मात्रानुसार वृत्ताची रचना झाली. त्यांना छंद असं म्हणतात. ती वृत्त पुष्कळ. त्यात आर्या, गीती, पादाकुलक, विद्युन्माला, इंद्रव्रजा, द्रुत विलंबित, सग्नधरा, भुजंगप्रयाता, शिखरिणी, मंदाक्रांता, वसंततिलका, शार्दूला विक्रणित, वेगवती, अमृतधारा, उपचित्रक ही प्रमुख. भाग 102. आचारशुद्धी विचार. सूत शौनकांना सांगता श्रुती स्मृती यांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार आचरण करावे. जर एखाद्याला तसे करणे शक्य नसले तर सत्पुरुषांचे नित्य अनुकरण करावे. श्रुती स्मृती हे कर्म मार्गाचे दर्शन करून देणारे 2 डोळे. श्रुती प्रणित धर्म हाच श्रेष्ठ धर्म. स्मृती प्रणित धर्म गौण धर्म श्रेष्ठ. तेव्हा श्रुतीने प्रतिपादित केलेला, स्मृतींनी सांगितलेला व महात्म्याने शिकवलेला आहे असे 3 धर्म सनातन आहेत. सत्य, दान, दया, निर्लोभ, विद्या, यज्ञ, पूजा, इंद्रिय दमन ही धर्माची 8 पवित्र लक्षणं. धर्म आचरल्याने सुख ज्ञान याचा लाभ होतो. यज्ञ, दान, अध्ययन या सर्वांसाठी सामान्य धर्म. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह ही ब्राह्मणाची मुख्य कर्तव्य. शस्त्रास्त्रे धारण करून मिळकत करणे, प्राण्याचे रक्षण करणे ही क्षत्रियांची कर्तव्य. पशुपालन, शेती, व्यापार ही वैश्याची कर्तव्य. वरील 3 वर्णाची सेवा करणे हे सेवकरांचे कर्तव्य. 4 वर्णाचे धर्म ऐका. ब्रह्मचार्याने गुरुगृही निवास करावा. स्नान संध्या अग्निहोत्र सांभाळून भिक्षा मागून खावी. जानवे दंड धारण करावा. गृहस्थाने अग्निसेवा, शास्त्रानुसार कामधंदा करावा. देव, पितर, अतिथी यांची पूजा करावी. स्त्रीला पत्नीला रात्री संभोग तृप्त करावे. वानप्रस्थी असतो त्याने केस राखावे. अग्निहोत्र पाळावे. भूमिशयन करावे. वल्कले नेसून वनात राहावे. सहज लाप्ती कंदमुळे फळे खावी. त्रिकाळ स्नान ब्रह्मचर्य पारण करावे. आता सैन्यास असेल त्याने हेतुपूर्वक काही करू नये. भिक्षान्नाचे सेवन करावे. गावाबाहेर राहावे. कोणताही संग्रह करू नये. सर्वांशी संभाव ठेवावा. जे न मागता मिळेल ते स्वीकारावे. अंतर्बाह्य पावित्र्य संयमपूर्वक बोलणे असावे. नित्य परमेश्वराचे ध्यान इंद्रिय निग्रह करावा. शौनका, यानंतर गृहस्थाची दिनचर्या कशी असावी ती सांगतो. त्याने बऱ्या पाठी उठावे. मनात त्याच्या जीवनभराच्या कामाची आखणी करावी. नंतर शौच मुखमार्जन उरकून स्नान संध्या करावी. मलमूत्र विसर्जन करताना शयनसाठा, अग्नी, वारळ पेरलेले शेत, पाणी, पवित्र जागा, रस्त्यांवर वृक्षांच्या मुळांची कधी करू नये. शारीरिक शुद्धीबरोबर मानसिक शुद्धीकरिता स्नानानंतर त्रिवार आचमन करून वेदपठन नित्य स्वाध्याय करावा. दात वाचताना वनस्पतीचे दातण वापरावे. स्नान झाले की संध्या वंदनम होम करावा. संन्याशाला दररोज 3 वेळा स्नान आवश्यक आहे, इतरांना नाही. वानप्रस्थी असेल, गृहस्थी असेल तर त्याने फक्त पहाटे स्नान करावे. ब्रह्मचार्याने एकदाच सकृत स्नान करावे. जो प्रातःकाळी उठून स्नान करून गायत्रीचा जप करतो तो कमळाच्या पानाप्रमाणे संसारात राहू नये पापापासून मुक्त असतो. ती गायत्री नावाची देवी शुभ्र वर्णाची रेशमी वस्त्र धारण केलेली असून हातात जपमाळ, अंगावर यज्ञ पावित आहे. ती कमळावर बसलेली. विद्वान व्यक्तीने विधी हरिहर यांच्यात भेद समजू नये. 8 गोष्टी मंगलकारक आहे. राजा, ब्राह्मण, गाय, अग्नी, सोने, तूप, सूर्य, पाणी या त्या होय. त्याचे दर्शन घडेल तेव्हा त्यांना मान द्यावा. ब्राह्मणाने वेदाध्ययन, चिंतन, स्वाध्याय जप करावा. मग शिष्यांना शिक्षण द्यावे. दुपारनंतर जे आपल्यावर अवलंबून असतील, आईबाप, गुरु, भावंडे, नौकर, चाकर, दीन दुःखी, आश्रित पै, पाहुणा, वैग्नी यांना सांभाळावे. कारण फक्त स्वतःचा चरितार्थ कुत्रा सुद्धा चालवतो. अर्थ म्हणजे सर्व प्रकारचे वैभव. त्यात एक वडिलोपार्जित धन, 2 धान्यात
दानात मिळालेले स्वतः कमवलेले असे 3 प्रकार आहेत. क्षत्रियांमध्ये कर रूपाने प्राप्त, दंड रूपाने प्राप्त, लढाईत जय प्राप्त मिळाल्याने प्राप्त असे 3 प्रकार. वैश्याचे धनसुद्धा 3 प्रकारचे. ते असे: शेतीचे उत्पन्न, पशुपालनाद्वारे उत्पन्न, व्यापारात मिळालेले उत्पन्न, सेवेद्वारे जो मोबदला मिळतो तेवढेच त्याचे उत्पन्न असते. आपत्तीच्या प्रसंगी उपजीविकेसाठी अन्य मार्ग स्वीकारण्याची मुभा शास्त्राने दिली. अयाचित न मागता अपेक्षा नसताना धन अगर वस्तू अमृततुल्य असल्याने तिचा स्वीकार करावा. स्नान 8 प्रकारचे: नित्य, नैमित्तिक, काम्य, क्रियांग, मलापकर्षण, मार्जन, आचमन, अवगाहन अशी त्यांची नावं. रोजच्या रोज केले जाते ते नित्य स्नान. अशुद्ध संपर्क निवृत्ती करता ते नैमित्तिक स्नान. ज्योतिष मतानुसार विशिष्ट योगार करता ते क्रियांग स्नान. तर स्वच्छतेच्या हेतूने करता ते मलापकर्षण स्नान समजावे. वाहते पाणी नेहमीच निर्दोष असते. त्याहून श्रेष्ठ सरोवरातील, त्याहून श्रेष्ठ नदीचे, त्याहून श्रेष्ठ तिर्याचे आणि सर्वात श्रेष्ठ गंगेचे पाणी होय. पुत्र जन्म, सूर्यसंक्रमण, पर्वकाळ, ग्रहणशा योगात रात्रीसुद्धा स्नान करणे शास्त्रमान्य. सूर्यचंद्राप्रमाणे भोग हवे असते तर माघात फाल्गुनात नित्य प्राप्त स्नान करावे. आवळे अर्पण करणे हे विष्णूला आवडते, विशेष करून एकादशी दिवशी. त्या आवळ्याने स्नान करण्यामुळे संपत्ती वाढत जाते. तेलाचे अभ्यंग स्नान करण्यासाठी फळे वारानुसार असे: रविवारी पीडा, सोमवारी नावलौकिक, मंगळवारी अल्पायुष्य, बुधवारी धनप्राप्ती, गुरुवारी मृत्यू, शुक्रवारी आरोग्य लाभ, शनिवारी सर्व कामनाची पूर्ती. पण व्रत उपवास असेल तर अभ्यंग स्नान करू नये. स्नानानंतर पितर देवता गोत्रज यांच्या प्रित्यर्थ मंत्रपूर्वक तर्पण करीत जावे. भोजन करतेवेळी आरंभ गोड पदार्थाने करून मग क्रमाक्रमाने खारट, आंबट, कडू, तिखट, तुरट पदार्थ खावे. जेवणानंतर दूध प्यावे. त्यानंतर विडा खावा. अगरमुख शुद्धी चूर्ण घ्यावे. संध्याकाळी स्नान संध्या करावी. काही शास्त्र वाचन व श्रवण करावे. अशी आदर्श दिनचर्या होय. भाग 103. धर्मसार निरूपण. ब्रह्मदेव शिवाला म्हणतात की आता मी तुम्हाला धर्माचे सार थोडक्यात सांगतो. जो ऐहिक भोग, पारमार्थिक भोग दोन्ही देणारा, पारमार्थिक मोक्ष दोन्ही देणारा. कधी शोक करीत बसू नये. त्यामुळे ज्ञान, धर्म, बल, धैर्य, सुख, उत्साह नष्ट होता. म्हणून शोक सोडून द्यावा. कर्म हे पत्नीकारक, लोकदायक, नातेसंबंधी, इष्टमित्र देणारे असते. सुख दुःख कर्मानुसार येत राहतात. दान सर्वोच्च धर्म, त्यापासून सर्व इच्छा पुऱ्या होता. स्वर्ग राज्य प्राप्त होते. म्हणून दान दर करीत जावे. हे जे लोक जप, स्नान, देवपूजा वगैरे नियमित करून सत्य, दया, क्षमा वगैरे गुणांगी बाळगतात तेच स्वर्ग प्राप्त करतात. सुख दुःख कोणी कुणाला देत नसतो, तर आपापल्या कर्मानुसार ज्याला त्याला ते भोगणे भाग पडते. धर्माचरण करताना जो जीवाची पर्वा करीत नसतो तोच सर्व संकटातून पार पडतो. ज्याचे चित्त समाधानी असते तो कंदमुळे फळे खाऊने निरोगी असतो. सुखाच्या आशेने प्रत्येकजण आपत्तीमध्ये पडतो. ही हावरेपणाची गती. हावरेपणाने माणूस चिडचिडा बनतो. मग तो बरी वाईट कृत्य करतो. मोह, माया, गर्विष्ठपणा, हेवा, राग, दुष्टपणा, खोटेपणा, ढोंगीपणा करीत जातो. हावेमुळे मोह, मद यांनी माणूस उन्मत्त बनतो. म्हणून चित्त शांत राखावे. जो धार्मिक असतो त्याचा देव, ऋषी, नाग, गंधर्व, गुह्यक असे सर्वजण सन्मान करतात. तसा धन्वंतराचा अगर लोभ्याचा करीत नाही. जर कोणी एखाद्या स्वकष्टाने, बुद्धीने, पराक्रमाने फार मोठे यश मिळत असला तर दुसऱ्याने त्याचा मत्सर करून दुःखी होणे योग्य नसते. सर्व प्राण्यांवर दया करणे, इंद्रियांना आवर घालणे, सर्व जे काही आहे ते नाशिवंत ते ओळखणे हे प्रत्येकासाठी कल्याणकारक. मृत्यूजवळच उभा याची जाणीव न ठेवता जो धर्म पाळणार नसेल त्याचे आयुष्य फुकट. गायदान करण्यापेक्षा श्रेष्ठ दान कोणतेही नाही. स्वकष्टाच्या कमाईतून केलेले गोदान सर्व कुळाचा उद्धार करते. हे ऋषभध्वजा, अन्नदानसुद्धा तेवढे श्रेष्ठ. कारण असे की सर्व चराचर जग अन्नावरच टिकलेले. इतर दाने अर्थात कन्यादान, ऋषभसर्ग, भूदान, विद्यादान, हत्तीदान, अश्वदान, रत्नदान ही सर्व मिळून अन्नदानाच्या 16व्या अशा एवढी होत नाही. अन्नदानामुळे प्राण, शक्ती, तेज, वीर्य, बुद्धी देहात कार्यक्षम राहतात. विहिरी, तलाव बांधणे, बागा निर्माण करणे हे असे करून त्या सार्वजनिक उपयोगासाठी खुल्या करणे, यामुळे 21 पिढ्यांचा उद्धार तर होतोच, पण दान करणारा असतो तोही वैकुंठात जातो. महात्म्याचे दर्शन घेणे
पुण्यवर्धक असते ते तीर्थसेवनापेक्षा उत्तम, कारण तीर्थ ही प्राप्त काळ आल्यावर फळ देतात, परंतु संत संगतीचे फळ तत्काळ मिळते. सत्यपालन, इंद्रिय दमन, तपाचरण, शुद्धी, समाधानी वृत्ती, क्षमाशीलता, निष्कपटीपणा, ज्ञान, सहनशीलता, दयाबुद्धी, औदार्य हाच सनातनचा धर्म होय. भाग 104. युग धर्माचा विचार. ब्रह्मदेव व्यासानं म्हणाले की ज्यामुळे भगवान विष्णूची कृपा होते प्राप्त, ते मुनी प्राणित सर्व धर्म तुम्हाला सांगितले. पूजा, पितृतर्पण, होम, स्नान, संध्या करण्याने चारही पुरुषार्थ देणारे धर्माची मूर्ती असे विष्णू भक्तांवर प्रसन्न होत असतात. सूत शौनकांना म्हणता की आता मी चारही युगाचे धर्म सांगतो, त्या ऐका. सत्य, त्रेता, द्वापर, कली अशी 4 युगे एका मागोमाग एक अशी 1000 वेळा गेली की एक कल्प होते. तेवढा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो. सत्ययुगात कृतयुग, सत्य, दान, तप, दया हे धर्माचे 4 चरण असतात. मानवांना 4000 युगा एवढे आयुष्य असते. या युगाच्या शेवटी क्षत्रिय इतर 3 वर्णांना जिंकतात. त्रेतायुगात धर्माचे सत्य, दान, दया हे 3च चरण असतात. मानव यज्ञ याग करता श्रीहरीचे पूजन केले जाते. क्षत्रिय पूजेचे संरक्षण करता माणसांना 1000 वर्षापर्यंत आयुष्य असते. द्वापार युगात धर्माचे 2च चरण असतात, तेव्हा मनुष्याचे आयुष्य मर्यादा 400 वर्ष एवढी असते. विष्णू पीत वर्ण असतो. या युगात मानवाची बुद्धी अल्प हे जाणून विष्णूचे व्यासांकडून वेदांचे 4 विभाग करवले. नंतर व्यासांनी पैल नावाच्या शिष्याला ऋग्वेद दिला, जैमिनीला सामवेद, सुमंतूला अथर्ववेद, वैशंपायनाला यजुर्वेद, त्याचप्रमाणे वेदांत 18 पुराणे रचून सुताच्या हाती दिली. त्यांची 5 लक्षणं ती म्हणजे सर्ग, प्रतिसर्ग, अंश, मन्वंतर, अंशानुचरित्र होय. पुराणाची नावं ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, भाविष्य, नारद, स्कंद, लिंग, वराह, मार्कंडेय, अग्नी, ब्रह्मवैतन, कुर्म, मत्स्य, गरुड, वायू, ब्रह्मांड. आपण या 18 पुराणांचा अभिवाचन ऐकलंच आहे. उपपुराण किती? 23. शिव, नारसिंह, सनतकुमार, भार्गव, वशिष्ठ, माहेश्वर, सौर, नारदीय, पराशर, दुर्गास, कपिल, औष्णस, मानव, वारुण, सांब, नंदी, आदित्य, तुलसी, गणेश, देवी पुराण, कालिका, देवी भागवत, रेणुका ही त्यांची नाव. एकूण विद्या 18. द्वापार युगात शेवटी पापांचा भार अतोनात वाढला की श्रीहरी अवतार घेतो. कलियुगात धर्माचा एकच चरण राहतो. श्रीहरी कृष्ण वर्णाचे असता प्रजा स्वैराचारी दुष्ट बनते. त्रैगुणांचा सर्वत्र फैलाच होतो. तो काळाचा प्रभाव असतो असे जाणा. सत्ययुगात सत्यगुणांचा प्रभाव सर्वत्र दिसतो. सर्व लोक ज्ञानप्राप्तीसाठी तपश्चर्या करू लागतात. त्रेतायुगामध्ये प्रजेचा कल कर्मठपणाकडे असतो. पूजा, अर्चा, होम, हवन यांचा प्रसार होतो, कारण तो रजोगुणांचा परिणाम असतो. नंतर येणाऱ्या द्वापार युगात प्रजेमध्ये तमोगुण, रजोगुण यांच्या मिश्रणामुळे लोभ, असंतोष, मानसंतोषाची हाव, दिखाऊपणा, हेवा हे गुण वाढतात. शेवटी खोटे बोलणे, आळसीपणा, हिंसाचार, शोक, मोह, भीती, दीनवाणेपणा सर्वत्र आढळतो. तेव्हा तो तमोगुणाचा प्रभाव असतो. ही सर्व कलियुगाची चिन्हे. लोक कामातूर उद्धट असतात. चोऱ्या, दरोडेखोरी, जुगार यांना ओत येतो. वेदांचा विपरीत अर्थ लावला जातो. राजे रजवाडे आपल्याच प्रजेला लुटतात. जीव, लिंग यांच्यावर काही संयम राहत नाही. चार्य धर्मांचे लोक स्वधर्म पाळता न पाळता भरकटत बसतात. नोकर चाकर धन्याचा द्वेष करता, सेवेकरी दान स्वीकारता, वैश्य स्वतःच पूजार्चा करू लागता. श्रद्धा, भाविकपणा नसल्यामुळे लोक किम कर्तव्यमूढ होता. तरुण पिढी नास्तिकपणामुळे स्वैराचारी बनते. अन्यायाने मिळवलेल्या द्रव्याने लोक देवांना, अग्नीला प्रसन्न करू पाहतील. हो शौनक हो, कलियुगात कुणीही आपल्या पितरांना साधे पाणी देखील देणार नाही. सर्वजण स्त्रियांच्या अधीन होऊन जातात. आचार भ्रष्ट होतील. प्रजापती बेसूर वाढेल. स्त्रिया उन्मार्गगामी उद्धट बसतील. विष्णूची पूजा कोणी करणार नाही. अशा प्रकारे हा कलिकाळ म्हणजे दोषांनी भरलेला महासागर. तरीही याही परिस्थितीत एक आधार फार मोठा, तो म्हणजे केवळ श्रीकृष्णाचे नामसंकीर्तन केल्याने मनुष्य भवसागरातून सुटू शकेल. कृतयुगामध्ये ध्यानधारणेमुळे, त्रेतायुगात जपामुळे, द्वापारयुगात पूजार्चा केल्याने जे फळ मिळायचे तेच फळ कलियुगात श्रीहरीच्या नामगुण गायनामुळे मिळते.
भाग 105 नैमित्तिक व प्राकृतिक प्रलय. सुत सांगतात, जेव्हा चतुर्युगाच्या 1000 चौकड्या पूर्ण होता तेव्हा ब्रह्मदेवाचा नैमित्तिक प्रलय होतो. कल्पांती 100 वर्षापर्यंत पाऊस पडत नाही. तेव्हा असे होते की अंतराळी प्रचंड तेजस्वी 7 सूर्य एकाच वेळी उगवतात. ते प्रखर किरणाने पाणी सुकवून त्रैलोक्य जाळून टाकतात. कुठे एक थेंब पाण्याचा नसतो. नंतर महाविष्णू रुद्ररूप धारण करून भूलोक, भूर्लोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक त्याचप्रमाणे 7 पाताळे जाळून टाकतात. नंतर संवर्तक नावाचे मेघ उत्पन्न करतात. ते 100 वर्षापर्यंत सतत जलवर्षाव करून वाऱ्याच्या अति प्रचंड वेगाने सर्वत्र पाणीच पाणी करतात. असे झाले की महाविष्णू अनंताच्या शय्येवर झोपून जातात. 1000 वर्षानंतर ते जागे होतात. पुन्हा सृष्टी उत्पन्न करतात. हा नैमित्तिक प्रलय होय. आता प्राकृतिक प्रलय सांगतो. हे शौनक, तोही ऐका. ब्रह्मदेवाची 100 वर्ष झाली की भगवान श्रीहरी ब्रह्मलोकासकट त्याला योग बळाने सृष्टीसह आपणामध्ये सामावून घेतात. तेव्हा प्रचंड ढग जल वर्षाव करून सर्व सृष्टी पाण्यात विरघळून टाकतात. तेव्हा एका पाण्याशिवाय काहीच नसते. पृथ्वी पाण्यात सामावते, पाणी तेजात, तेज वायूत, वायू आकाशात, आकाश महतत्वात सामावते. मग महतत्व प्रकृतीमध्ये, प्रकृती अव्यक्त निराकार परम पुरुषात विलीन होते. पुढे 100 वर्ष झोपून उठल्यावर तो निराकार परमपुरुष पुन्हा सर्व सृष्टीची उभारणी करतो. भाग 106 कर्म विपाक करतात कर्मगती. सुत सांगता, या संसार चक्राचे आध्यात्मिक दैविक अधिभौतिक अशा त्रितापाचे ज्ञान मिळवून जे विद्वान वैराग्य मार्गावर चालतात तेच विनाश असा मोक्ष प्राप्त करतात. आता संसार चक्राचे स्वरूप मी सांगतो. ते जोपर्यंत जाणता येणार नाही तोपर्यंत पुरुषार्थी ऐश्वराशी समरस होणार नाही. प्राण जेव्हा देहातून बाहेर पडतो तेव्हा मनुष्य दुसऱ्या सूक्ष्म देहात शिरतो. मग मृत्यूनंतर तो 12 दिवसांनी यमलोकात नेला जातो. इकडे त्याच्यासाठी त्याचे वारस तिलोत्तक पिंडदान देतात. तो त्याचा प्रवासातील आहार असतो. जर पापकर्म जास्त केली असली तर तो नरकात नेला जातो. पुण्यकर्म अधिक असली तर मग त्याला स्वर्गात नेतात. तिथले भोग भोगून पुन्हा तो स्त्रीच्या गर्भात दाखल होतो. तेथे तो कणाकणाने वाढत जातो. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर चांद्रमास 10व्या महिन्यात जन्मास येतो. त्याच क्षणी विष्णूची वैष्णवी माया त्याला मोहात गुरफटवून टाकते. मग तो बालपण, किशोर अवस्था, तारुण्य, प्रौढ अवस्था, म्हातारपण असे टप्पे ओलांडून मरण पावतो. अशा त्या भावचक्रात ये जा करीत राहतो. जो नरकातील यातना भोगून जन्माला येतो तो पाप योनीत जन्मतो. दुर्जनाचे दान स्वीकारतो तो कीटक होतो. गुरुची पत्नी, धन यांचा लोभी कुत्रा, मित्रद्रोही गाढव, माता पित्यांना दुःख देणारा कासव, तर धन्याशी द्रोह करणारा वानर बनतो. ठेवीचे अपहरण करणारा जंत होतो. विश्वासघातकी मासा होतो. धान्य चोरणारा उंदीर होतो. बलात्कार करणारा लांडगा होतो. भावजाईला भोगणारा कोकिळ होतो. धार्मिक कृत्यात लग्नात मुडता घालणारा किडा होतो. आदरणीय स्त्रीला भोगतो तो वाळवी किडा होतो. असहाय्य व्यक्तीचा खून करणारा गाढव, स्त्रिया बालकांना मारणारा किडा अन्न चोर मासी होतो. धान्य चोर मांजर, तेल चोर उंदीर, तूप चोर मुंगूस, मांस चोर कावळा, मध चोर मत्सर, पाणी चोरणारा कावळा असे जन्म मिळतात. तात्पर्य असे की चोरी कसली असो तिचे फळ मात्र जीवजंतूशी योनीत निश्चित मिळते. जे मनुष्यमुखे, बैरे, अपंग, दरिद्री असतात असे जन्मता ते पुन्हा ज्यांची मनाची ओढ कुमार्गाकडे, दुष्कृत्याकडे, पापचरणाकडे असते, जे देवद्रोही व नास्तिक असतात ते नरकातील भोग संपन्न जन्मास आलेले असतात असे ओळखावे. स्वर्गलोक भोगून जे पुनर्जन्मास येतात ते लोक दयाळू असतात. भूत दया, सौजन्य, धार्मिक वृत्ती, सात्विक अनुष्ठानाकडे प्रवृत्ती, सत्कृत्याची आवड, सत्यनिष्ठा, परहिताचा विचार, वेदांवर श्रद्धा, गुरु संतांची सेवा असे गुण त्यांच्या अंगात उपजतच असतात. यांच्या व्यतिरिक्त जो अष्टांग योगाची साधना करीत राहून शुद्ध ज्ञान प्राप्त करून घेतो तोच फक्त अंतिम मोक्षपद मिळवितो. भाग 107 अष्टांग योग विचार. सुत म्हणतात, मी भोग मोक्ष देणारा श्रेष्ठ महायोग संपूर्ण सांगतो. पूर्ण भक्तीने जर याचे आचरण केले तर एकूण एक पापाचा नाश होतो. लक्षपूर्वक ऐका. दत्तात्रेयाने राजा अलर्काला उपदेश केला की
माझेपणाची भावना ही दुःखाचे मूळ, ती भावना टाकून देणे हाच त्यावर उपाय. अहंकार मीपणा हा अज्ञान रूप वृक्षाचे बीज, घरदार जमीन जुमला हा त्याच्या फांद्या, पत्नी मुले बाळे त्याची पानं, पाप हे त्याचे खोडबुंदा. येईक सुखा समाधानासाठी हा पापाचा ज्ञानरूप महावृक्ष वाढत जातो. जे ज्ञानाच्या कुऱ्हाडीने हा वृक्ष छाटून टाकता तेच ब्रह्मरूप होता. त्यानंतर ब्रह्मरस पिऊन ते चिरशांती मिळता, तेव्हा सर्व चराचर जग परब्रह्मात लय पावते. तेथे द्वैत्य नाही की अद्वैत्य नाही म्हणून मी, तू, तन्मात्रा, पंचभूते एवढेच काय म्हणून जाणीव सुद्धा उरत नाही. ती अवस्था प्राप्त होण्यासाठी योग आसन योग साधन करावे. त्यासाठी सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम होय. 2 प्रकारची शुद्धी, वेगवेगळे आसने, प्राणायामाने वायुगतीवर जय मिळवावा. ओंकाराचा जप करीत ध्यान करीतात धारणेचे 10 भेद असतात. अशी साधना करणारा योगी मन संपूर्ण मुक्त होतो. तो प्रकृतीच्या नियमांना ओलांडून जातो. त्याला करावयाचे असे काही राहत नाही. या धर्माची साधना करून ऋषी मुक्त झाले. इंद्राने इंद्रपद मिळवले. गंधर्व, अप्सरा, देवमुनी अशा सर्वांनी श्रेष्ठत्वाचा लाभ करून घेतला. भाग 108. नामसंकीर्तनाची थोरवी. मुक्तिदायक, अनादि, अनंत, सनातन, अक्षय, विकारी अशा विष्णूला जो नमन करतो त्याला सर्व विश्व नमन करतो. असे सांगून सुत म्हणता की मीही त्यालाच नमन करीत असतो. शक्य असून सुद्धा जो चक्रधारी विष्णूला वंदन करीत नसतो त्याची जग अपेक्षा करते. श्री कृष्णाला श्रद्धेने केलेला एक नमस्कार सुद्धा अशी परमगती देतो की शेकडो यज्ञ करूनही ती लाभत नसते. म्हणून कल्याणाची इच्छा असेल त्याने जाता येता उठता बसता हर घडी नमो नारायणाय नमो नारायणाय मंत्राचे स्मरण करावे. तो उच्चारण्यास फार सोपा, शिवाय बोलणे माणसाच्या स्वाधीन. तरी मूर्ख लोक नरकात जाता हे एक मोठेच नवल. स्वप्नात जरी नारायणाचे नाम घेतले गेले तरी पापाच्या राशी नष्ट होता. मग जागेपणी जर हरिनाम घेतले तर त्याचे फळ कसे सांगावे बरे. या प्रपंचात प्रपंच रूप सर्पाच्या झाल विषावर श्री कृष्ण नाम हीच फक्त एकमेव औषध. नाम घेणारा भक्त कधीच यमाचा पावणा होत नसतो. कृतयुगात श्रीहरीच्या ध्यानाने माणूस तरुण जात असे. त्रेतायुगात मंत्र स्तोत्राच्या जपाने तेच फळ प्राप्त होत असे. द्वापार युगात त्याची पूजा अर्चा करून उद्धार होई. ते संपूर्ण फळ कलियुगात केवळ हरिस्मरणाने मिळते. हरये नमः, हरये नमः. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भाग बघूया. ओम श्री परमात्मने नमः. पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनं शृण्वन्तां कामनापूरं श्रोतव्यं सर्वदैवैः. हरि ओम तत्सत्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.